नमस्कार. अनलाजरमध्ये आपलं स्वागत. मी सुशील कुलकर्णी. 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पडल्यानंतर आज पहिल्यांदा ताजा विषय घेऊन आपल्या समोर येतो आहे. त्याचं कारणही तसंच होतं. टप्पा पार पडल्याबरोबर पहिल्यांदा आपण आपल्या इष्टदेवतेला जी शब्द दिलेला असतो, कमिटमेंट असते, ती पार पाडण्यासाठी मी गेलो होतो. त्यामुळं आपल्या सगळ्यांशी संवाद लाईव्ह विषयावर साधणं कठीण होतं. कदाचित जाणवलं असेल आपल्याला की वेगवेगळे व्हिडिओ सिरीजमध्ये रेकॉर्डेड होते आणि तेच आपल्यासमोर मांडले गेले होते. आता एक नवा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो. त्यापूर्वी मनपूर्वक आभार मानायचे आहेत आपल्या सगळ्यांचे. खूप आभार की 1,00,000चा टप्पा ओलांडलाय. पुढे 1,000च्या वर, जवळपास 1,500च्या पुढे ही संख्या गेलेली आहे. आपल्या सर्वांचा प्रेम प्रतिसाद खूप छान पद्धतीने मिळतो आहे. त्याआधी एक शब्दही द्यायचा आहे. काही किरकोळ चुका राहून जात होत्या संदर्भाच्या दृष्टीनं, अजून कुठल्या दृष्टीनं, त्या राहू नयेत. अगदी चुकाशिवायचं विश्लेषण आपल्यापर्यंत पोचावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. खूप दोष आहेत, ते दूर करत करत पुढे सरकतोय. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अनादरच्या मागे असेलच याची खात्री आहे. आपला आजचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मृत्यूचं भांडवल. मृत्यूचं भांडवल करणारी माणसं जगामध्ये कमी नाही आहेत आणि अशा माणसांची संख्या आता वरचेवर वाढत चाललेली आहे. कुठल्या ना कुठल्या मृत्यूचं कोणीतरी भांडवल करत असतं. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रामध्ये एक विषय मांडला गेला आणि तो म्हणजे ऑक्सिजनच्या मुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. आता ऑक्सिजनमुळे मृत्यू झाला नाही म्हणजे ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झालेला नाही, हे सरकारचं विधान खूप गांभीर्यानं घेतलं गेलं. आता हे गांभीर्य कशासाठी होतं, कुठपर्यंत होतं याची जाणीव आपल्याला. आरोग्य राज्यमंत्री महाराष्ट्राच्या नवीन झालेल्या भारती पवार यांचं हे विधान आणि त्यानंतर महाराष्ट्रात उडालेला गजब हा सगळ्यांना परिचित आहे. तुम्ही आता एक बातमी बघताय आणि ती बातमी आहे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत काय म्हटलंय. ते म्हणतायत की ज्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनाभावी झालेला आहे त्याच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारच्या विरोधात खटले दाखल करायला हवेत. आता संजय राऊतांचं हे विधान म्हणजे एकूणच असं आहे की ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू झालेला नाही याला छेद देत ऑक्सिजनमुळे खूप माणसं गेलीत असं राऊतांना म्हणायचं आहे. राऊत विश्वप्रवक्ते आहेत. राऊत काहीही बोलू शकतात, अगदी काहीही. म्हणजे त्यांनी काय बोलावं याबाबत दरबंद, नियम, बंधन अशा गोष्टी घालता येणं सर्वथा अशक्य आहे. आता याच राऊतांनी विधान करून टाकलं की खटले दाखल करावेत. राऊत ज्या पक्षाला, राऊत ज्या सरकारला रिप्रेझेंट करतात त्यांचं म्हणणं काय आहे हे बघणं देखील आवश्यक आहे. म्हणजे पहिली बातमी आहे भारतीयांची, त्या बातमीत त्या म्हणतायत की ऑक्सिजनाभावी कोणाचाही मृत्यू नाही. दुसरी बातमी आहे राऊतांची. राऊतांनी सांगितलंय की याच्यामध्ये खटले दाखल करायला हवेत. आणि आता तिसरी बातमी तुमच्या समोर येते आहे आणि ती बातमी खूपच मजेशीर आहे. महाराष्ट्र सरकारनं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितलं आहे की राज्यामध्ये कोणाचाही मृत्यू ऑक्सिजनच्या अभावी झालेला नाही. म्हणजे मी काय म्हणतोय नीट ऐका. राज्य सरकारनं म्हणजे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारनं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र देऊन सांगितलेलं आहे की कोणाचाही मृत्यू ऑक्सिजनच्या अभावी झालेला नाही. आता एवढ्यावर काम भागत नाही आहे, एवढ्यावर मी म्हटलंय असं भागलंय असं नाही आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः होऊन माध्यमांच्या समोर सांगितलं आहे की राज्यामध्ये एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत आणि त्यांनी स्वतःहून हे सांगितलेलं आहे. आता काही बातम्या तुम्ही बघतायत ज्या बातम्यांमध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दैनिकांच्या मध्ये ऑक्सिजन नाही म्हणून माणसं मेलीत असं तुम्हाला एकाही ठिकाणी दिसत नाहीये राज्य सरकारच्या म्हणण्यात. राऊत ज्या सरकारचं प्रतिनिधित्व करतात ते सरकार म्हणताय की ऑक्सिजनच्या शिवाय माणसं मेलेली नाहीत, पण एकटे राऊत मात्र ऑक्सिजन अभावी माणसं मेली आहेत असं सांगतायत. एवढंच नाही तर ते केस करण्यासाठी सुद्धा लोकांना सांगत आहेत. आता ही गोष्ट खूपच गंभीर आहे असं नाही का वाटत आपल्याला? मला गंभीर वाटत नाही, मला विनोदी वाटते. कारण राऊतांचा जो विनोद करण्याचा स्वभाव आहे त्या स्वभावानेच संजय राऊतांनी हे विधान करून टाकलेलं आहे. काहीही करायचं आणि टीका मोदींवरती करायची. आमचे एक लोकलचे दोस्त आहेत,
मी त्यांना लोकलचे दोस्त म्हणत असतो, ते नेहमी काय करतात, काही हॅशटॅग करून पोस्ट करत असतात. आणि त्यांना मी म्हटलं की भाई असं करणं बरोबर नाही आहे, आपण आपली क्षमता बघावी, आपण कुणावर आरोप करतो ते बघावं. ते म्हणाले खेटायचं आहे तर मोठ्याला खेटायचं, म्हणजे ते जलवे वगैरे असं करून पोस्ट टाकत असतात. खेटायचं तर मोठ्याला खेटायचं असं, म्हणजे ते ज्याचे मित्र आमदार होऊन गेले, ज्याचे खासदार होऊन गेले मित्र, तो माणूस अजूनही आपल्या एका लॉजच्या रूममध्ये बसून स्वप्नरंजन करत असतो आणि त्याला मात्र वाटत असतं की आपण टीका मोदींवरती केली म्हणजे मोठे होऊन जाऊ. पण असं होत नाही. क्षमतेप्रमाणे टीका करायची असते. राज्यातल्या नेत्यांनी राज्यातल्या नेत्यांवर, जिल्ह्यातल्या नेत्यांनी जिल्ह्यातल्या नेत्यावर टीका करायची असते. जिल्ह्यातला नेता राज्यातल्या नेत्यांवरती टीका करायचं सोडून, जिल्ह्यातल्या नेत्यांवरती टीका करायचं सोडून थेट तो दिल्लीतल्या नेत्यांवर टीका करू लागला तर त्याचं हसं होतं, नेत्याचं काही वाकडं होत नसतं. म्हणजे हाती चले बाजार ही जी म्हण आहे ना, तशीच मन लागू पडते. जे संजय राऊत जे काही टार्गेट करतायत ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांना टार्गेट करतायत, कारण त्यांना तिथे घाव घालून राज्यात काही फरक पडतोय का हे बघायचं आहे. पण ऐसा कभी होता है भैया? असं कुठे होऊ शकतं? जे सुतार पक्षी वटवृक्षाच्या लाकडावर टकटक मारून आपलं घर करू शकतो, वटवृक्षाला कोसळवू शकत नसतो. हे साधं गणित आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या मृत्यूचं खोटं भांडवल करून यश मिळू शकेल असं राऊतांना वाटत असेल तर राऊत मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत, एवढं मात्र नक्की. नमस्कार.